नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश कोमणे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता लवकरच येणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि इतर कामकाजाच्या दरम्यान ही माहिती समोर आली आहे. आज आपण ही माहिती थोडक्यात समजून घेणार आहे. जर तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या महिन्यामध्ये इतर काही योजनांचा उल्लेख करण्यात आला आहे, मात्र आपण इथे फक्त नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबतची माहिती पाहणार आहोत. तर माहितीनुसार शेतकरी समृद्धी अनुदान योजनेअंतर्गत 3 वर्षांमध्ये 374.92 कोटी रुपयांचं अनुदान वितरित करण्यात आलं आहे. तसेच पीएम किसान योजनेअंतर्गत 1.19 कोटी लाभार्थ्यांना 21व्या हप्त्यात सुमारे 39,000 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे. तर याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 7व्या हप्त्यापर्यंत सुमारे 13,000 कोटी रुपयाचे वितरित करण्यात आले आहे. आणि आता 8वा हप्ता लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे उल्लेख करण्यात आला आहे. म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद झालेली नाही. लवकरच या संदर्भात शासन निर्णय म्हणजे GR येण्याची शक्यता आहे. GR आल्यानंतर त्याबाबत सर्व माहिती आपण पाहणार आहोत. तसेच एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 8वा आणि 9वा हप्ता एकाच वेळी मिळणार का? कारण 2 हप्त्याची कालावधी जवळपास पूर्ण होत आहे. त्यामुळे 2 हप्ते एकत्र मिळणार की फक्त एकच हप्ता मिळणार हे GR आल्यानंतर स्पष्ट होईल. तर अशाच माहिती अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.